महायुतीमध्ये एकीकडे जागा वाटपासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चेला जोर आलेला आहे। जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एक आकडी जागा देण्याचा भाजपचा इरादा असल्याचं बोललं जातंय। त्यावरून खडाखडी सुरू असतानाच खुद्द भाजपमधले देखील डझनभर विद्यमान खासदार अडचणीत आलेत। डझनभर आमदारांचा पत्ता या निवडणुकीमध्ये कट होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। भाजप डझनभर खासदारांचा पत्ता कट करणार। 5 वर्षातल्या कामांच्या मेरिटवरच मिळणार तिकीट। राज्यातील 12 विद्यमान खासदार गॅसवर। लोकसभा निवडणुकीत 400 पारचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजप कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाहीये। त्यासाठी निवडून येणं याच एकमेव निकषावर भाजपनं जागा वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। म्हणूनच भाजप महाराष्ट्रातील जवळपास 12 विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्याच्या तयारीत आहे। भाजपकडनं विद्यमान खासदारांच्या मतदारसंघात सर्व्हे करण्यात आलेत। खासदारांच्या गेल्या 5 वर्षात केलेल्या कामगिरीच्या मेरिटवर ही नावं काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रीतम मुंडे बीड, सुभाष भामरे धुळे, जयसिद्धेश्वर स्वामी सोलापूर, संजय काका पाटील सांगली, सुधाकर शृंगारे लातूर, उन्मेष पाटील जळगाव, गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई, पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई, रामदास तडस वर्धा, प्रताप पाटील चिखलीकर नांदेड, सुजय विखे पाटील अहमदनगर आणि रक्षा खडसे रावेर या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। येत्या 2 दिवसात भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी येईल तेव्हा त्यात जवळपास डझनभर नावं नवीन असण्याची शक्यता आहे। सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरचं राजकारण, विद्यमान खासदारांविषयी जनतेत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची गरज, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या उमेदवारांवर असणारे आक्षेप असे निकष भाजपनं तिकीट वाटप करताना लावलेत। एनडीए 400 पार आणि भाजप 370 पार जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलंय। आज विपक्ष के नेता भी एनडीए सरकार 400 पार के नारे लगा रहे हैं और एनडीए को 400 पार कराने के लिए भाजपा को 370 का माइलस्टोन पार करना ही होगा। 370चा माइलस्टोन गाठण्यासाठी भाजपची काहीही करण्याची तयारी आहे। त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात मित्रपक्षांकडून जास्तीत जास्त जागा घेण्यासोबतच स्वतःच्या पक्षातही जिंकून येण्याची क्षमता नसणाऱ्यांना घरी बसवण्याचा कठोर निर्णय घेण्याची तयारी भाजपने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।